दे रही है सिंचन घोटाले के तहत KSH है, आपने काफ़ी हद तक छानबीन की। अगर आप देखेंगे कि ये जो निसार खत्री है, इनकी FA कंस्ट्रक्शन, FA एंटरप्राइजेज नाम की कंपनी है, जिसको हर जगह पर, चाहे वो 5 इरिगेशन कॉरपोरेशंस में से, मुझे जहाँ तक पता है VIDC और KIDC, ये दोनों इरिगेशन कॉरपोरेशंस में उनको बहुत ज़्यादा डैम के कॉन्ट्रैक्ट्स मिले थे। उसमें जो KIDC का इशू मैंने लड़ा था, उसमें उनको 13 डैम के कॉन्ट्रैक्ट मिले थे। ये 13 डैम्स के अगेंस्ट मैं जब हाई कोर्ट में गई थी, हाई कोर्ट ने इंक्वायरी कमीशन बिठाया था, जिसमें SIT थी विथ ऑफ ED एज वेल एज ACB, और ये सारी जो इन्वेस्टिगेशन चालू थी, इसको ओवरनाइट जो स्वेरिंग इन हुआ, जिसमें देवेंद्र फडणवीस और अजीत पवार इन्होंने स्वेरिंग इन सेरेमनी किया, उसके एक दिन पहले ये सारी केसेस क्लोज कर दी गई थी। और अभी ये सेम निसार खत्री को 500 करोड़ के करीब करीब कुछ पैसे हैं जो उनको वापस यही सरकार, देवेंद्र फडणवीस की सरकार अगर दे रही है, तो इससे ज़्यादा दर्द की बात हमारे जैसे एक्टिविस्ट के लिए हो ही नहीं सकती। एक प्रश्न घेताय का, पहिल्या दिवशी जेव्हा दादांना माहिती पडलं या प्रकरणामध्ये, तर आपण बघतोय की पहिल्या दिवशी दादा थोडे भडकलेले बघायला मिळाले, अस्वस्थ बघायला मिळाले। दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्षावरती मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलवून घेतले, त्यामध्ये एकंदरीत हे ठरलंय की या प्रकरणात मार्ग कसा काढायचा, तोडगा कसा काढायचा। जेव्हा माध्यमांशी बोलायला वर्ली डोममध्ये उपमुख्यमंत्री आणि सोबत असलेले प्रफुल्ल पटेल आले, तेव्हा या प्रकरणात एकंदरीत पण हा चौकशीचा फार्स आहे असं तुम्हाला वाटतंय का, की मॅनेज केलेलं आहे सर्व हे? चौकशीचा कंप्लीट फार्स आहे। पहिलं म्हणजे त्या FIR मध्ये पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव नसणं हा त्याच्यातली पहिला स्कॅम आहे असं मी म्हणेन। आणि देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत, त्यांनीच यांना मार्ग सांगितला असेल की तुम्ही रद्द करण्याचा हे टाका, ॲप्लिकेशन टाका, आणि ते रद्द करण्याचं ॲप्लिकेशन टाकल्याबरोबर सगळ्या माध्यमांमध्ये आपण सांगून देऊ की हा विषय संपला आणि हा रद्द झालं। पण आता त्यांना कळेल की हे रद्द करता येणार नाही, ही सरकारी जमीन आहे। आणि जसे मी सगळे कायदे वाचून दाखवले, कुठलेही 5 कायदे आहेत, 5, आणि एकही कायद्यात हे रद्द करता येणार आहे अमेडियाकडनं किंवा शीतल तेजवानीकडनं असं शक्यता नाही। ताई, मराठीमध्ये विचार खत्रीचं करून घेऊ, मला पण विचारलंय। ताई काय सांगाल, 500 कोटीचा निधी आहे त्यांना निशा खत्रीला दिला गेलाय। मागच्या 10 वर्षापासून सेशन कोर्टामध्ये जेव्हा की घोटाळ्या प्रकरणी त्यांचे केस चालू, कशा पाहताय? प्रत्येक प्रकरणात आता FA कन्स्ट्रक्शन आणि FA एंटरप्राइजेस नावाच्या 2 कंपन्या होत्या, ज्यांना अफाट प्रमाणात सिंचनाची कामं मिळाली होती, आणि त्या प्रत्येक ठिकाणी हा FA कन्स्ट्रक्शनचा निसार खत्री हा जेलची हवा सुद्धा खाऊन आला। 90 दिवस जेलमध्ये राहून जेव्हा चार्जशीट सुद्धा फाईल केलं गेलं नाही, बेलवर बाहेर आल्यानंतर चुपचापपणे डिस्चार्ज ॲप्लिकेशन ठाणे कोर्टात टाकलं, आणि हे जे सगळं करत गेले त्याच्यानंतर त्यांनी सगळे परत कॉम्पेन्सेशन मागितलं। आता जी धरणं त्यांनी काहीही केलेली नव्हती, ज्याच्यात काहीही काम नव्हतं केलं, अशा धरणांसुद्धासाठी जर त्याला पैसे दिले गेले, तर हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत। तुम्ही म्हणतात त्यांना सगळं फुकट लागतं, माफ लागतं, आणि तेच अजित पवार आणि तेच देवेंद्र फडणवीस जर निसार खत्रीच्या घशात 500 कोटी घालत असतील, याच्यापेक्षा जास्त दुर्दैव होऊ शकत नाही। आणि हा आमचा ॲज अन ॲक्टिव्हिस्ट हा डिफीट आहे, हा डिफीट आहे आमचा। आता शेवटचा प्रश्न, शीतल तेजवानीने ज्या पद्धतीने डॉक्युमेंट रजिस्टरच नसताना आणि सहीचे अधिकार नसताना सुद्धा सही केली, आणि त्यामुळे हा व्यवहारच मुळात होऊ शकत नाही। झी24 तासने जेव्हा हे डॉक्युमेंट्स सगळ्यात पहिल्यांदा समोर आणले आणि माध्यमांद्वारे सगळ्यांना दाखवले, त्यावेळेस सुद्धा पार्थ पवार यांची या डॉक्युमेंट्सवर सही आहे आणि शीतल तेजवानीच्या नावाने हे डॉक्युमेंट्स आहे हे दाखवलेले आहे। मात्र हा जो व्यवहार झी24 तासने समोर आणलेला आहे, हा व्यवहारच गैरलागू म्हणायचा का, आणि शीतल तेजवानी आता पळून देखील गेली आहे? आता याच्यातल्या सगळ्या मुद्द्यांवर बोलू। पहिलं म्हणजे शीतल तेजवानी हा व्यवहार करूच शकत नाही, कारण तो व्यवहार करण्यासाठी डॉक्युमेंटवर गायकवाड कुटुंबाचं नाव हे फक्त इतर हक्कात सातबाऱ्यावर आधी होतं, तो सातबारा बंद झाला। त्यानंतर जे प्रॉपर्टी कार्ड आलं त्याच्यात फक्त 29 नावं या
कुटुंबाची आहेत. जवळजवळ त्याच्यात 350च्या वर नावं आहेत. कारण आता ही जी 271 नावं आपण बघितली त्याच्यापैकी जवळजवळ 50 लोक हे मयत झालेले आहेत. त्यांचे वारस त्याच्यावर लागल्यानंतर 350 ते 340 लोक आत्ता आहेत जे डॉक्युमेंट्स शीतल तेजवानीकडे नव्हते. आता मुद्दा नंबर 2, ते डॉक्युमेंट पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हतं. मुद्दा नंबर 3 की हे अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये सुद्धा त्यांच्या वतीने सही करण्याचे अधिकार हे शीतल तेजवानीला नव्हते. आणि ही जर शीतल तेजवानी आज पळून गेली असेल तर तिच्या विरुद्ध शोध झाला पाहिजे, तिला अटक झाली पाहिजे, दिग्विजयला अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारला देखील अटक झाली पाहिजे. ओके. माझा आता बस करे, त्यांचा आवाज गेला. गेला जातो रे त्याने. बस कर. बोल.